श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव प्रामाणिकपणे आपले कार्य करत राहा. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे. तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस तुझ्या मनाशी, त्यात तुला सदैव मार्ग दाखवत असणार आहे मी. सुखच हवे असेल तर उद्धटपणा करू नको, कारण आपले प्रत्येक परिस्थितीत लपलेले सुख आहे, जे दुधात लपलेले दही असते. तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाही? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी. स्वामी भक्तांनो, स्वामीवरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. ज्यांचा स्वामी नामावर विश्वास असतो त्यांना श्री स्वामी समर्थ नामाची चिंता करण्याची, काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, सूर्य कधी बोलत नसतो, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतर लोक तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील. अडचणी जीवनात नसतात, मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. जर तुला वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, अशा वेळी समज, मला खात्री आहे की तू आता सर्व काही चांगलं करतोय. या व्हिडिओला जर तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर नक्की बघा. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्ही पूर्णपणे नक्कीच बघसाल. हा संदेश तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. तुमच्याकडे 2 सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर एकदा कमेंटमध्ये हो स्वामीवरती विश्वास आहे किंवा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसून येईल. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नको. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेले निर्णय कृतीत उतरव. कोणी तुझं ऐकत नसल्यास मला सांग. माझ्याकडून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत मी नक्की पोहोचवेन. नामस्मरण ही कर्माचा त्याग करायला सांगत नाही. नामस्मरण कधीही आपल्याला मागे ओढत नाही. नामस्मरण तर आपल्याला एकच गोष्ट म्हणते, ईश्वरचरणी जाण्याचा सर्वात सोपा, जवळचा आणि उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण होय. देवाचे नाम घेत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. देव सदैव तुमची साथ हे नक्की देईल. देव म्हणतोय, मी त्यांना प्रत्येक वेळेला मदत करतो जे माझ्या नावावर विश्वास ठेवतात. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला सदैव मदत करत असतो. लक्षात घ्या, कधीही आपले कष्ट हे वाया जात नाहीत. बाळा, तुला जर तुझी काळजी असेल तर विश्वास ठेव, तुझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला मार्ग दाखवत मी सदैव उभा आहे. तुला भीती वाटत असेल तर, कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. आशाने माझा संवाद तू साधशील, तुला मदत मी सदैव करेल. वाईट काळात साथ सोडल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट काळात साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको. विचार लक्ष ठेव, विचाराने सर्व गोष्टी होतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या कारण निमित्त बनतात. स्वावलंबीवर लक्ष ठेवा, त्या पुढे नेतात. असे म्हणतात की काळजी करणारे माणसं भेटायला भाग्य लागते, पण अशी माणसे आपल्याला भेटली आहेत हे कळायला जास्त भाग्य लागते.
आपला पूर्ण वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपल्याला वेळ मिळणार नाही आणि इतरांचा दोष पाहायला सुद्धा वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू दे, परंतु दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवते. आपला देखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत बघून आपल्याला फळ देतो. आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे केले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर वाहत्या पाण्याला जे काही वाईट कचरा असतो तो आपोआप किनारा लागतो. तसे तुमच्या जीवनात जे काही नकारात्मक वाईट विचार असतील ते कायमचे दूर निघून जातील. स्वामी म्हणतात, ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जे कर्म करत नाही ते कायम नशिबाला दोष देत राहतात. त्याकडे तक्रारीचे कायम ढीग असतात. हातावरील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नको. त्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही. जर मेहनत असेल तर ते भविष्य देखील शक्य होते. आपल्या हातावर जे आहे ते प्रत्येक वेळेला बरोबरच असेल असं नाही. अरे नशीब आणि भविष्य तर त्यांचंही असतं. ज्यांना हातच नसतात, तुला तरी देवाने हात दिले, त्या हाताने तू तुझं भविष्य घडव. तू कर्म करत राहा, कधीही फळाची अपेक्षा करू नको. अरे कर्म असे कर की प्रत्येक गोष्ट शक्य होईल. कोणाच्याही सध्याच्या स्थिती बघून त्याची चिखिल्ली उडवू नको, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशालाही देखील हळूहळू हिरा बनवतो. कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, भलेही हसताना नाही तरी अश्रूंचे कारण बनू नका. जीवनात वेळ वाईट किंवा चांगली कशीही असू द्या, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक तुला सोडून जातील. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते, ते फक्त आपले कोण आणि परके कोण याची ओळख करून देण्यासाठी. स्वामी बोलतात, किती दिवसाचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्याचे नाही. म्हणून आज जगावे हसून खेळून, कारण या जगात उद्या होईल की नाही हे कोणालाही माहिती नसते. प्रत्येक वळणावर स्वामी साथ नक्की देतील. रानात तण आणि मनात ताण कधी ठेवू नये, आणि मनातला ताण जगण्याचा नाश करतो, तसा रानातला ताण पिकाचा नाश करतो. मनात चिंता ठेवणे व्यर्थ आहे. मूर्खपणाचे पहिले लक्षण म्हणजे सदैव चिंताग्रस्त राहणे होय. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही, समाधानासारखे कुठलेही सुख नाही, लोभासारखा कुठलाही आजार नाही, दयेसारखा कुठलाही मार्ग नाही. स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. सर्व काही चांगलं व्हायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व करू नका, स्वाभिमानाने जगा. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. थोड्या मोठ्यांचा आदर करा, पण परमेश्वराच्या चिंतेत गुंतून करा. नशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमविले काय जमविले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे, सदामुखी प्रेमाने जग तू. जिंकल्याने प्रत्येक गोष्ट होत असते. सुखासाठी कोणापुढे हात कधीही पसरवू नका, उगाच वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखासोबत दोन हात करा, चांगली वेळ ही नक्की येईल. माझा हा निवांत क्षण नसून स्वामी म्हणतात, मी सदैव तुझी मदत करत आहे. तत्पर आहे मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी, आणि तुला मार्ग मी दाखवत आहे. मितभाषी असतो सदैव तो, जो स्वामी नामावर विश्वास ठेवत नाही. एक भास एक विसावा, नित्य स्वामी आपल्याला दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवसच नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी बसावा. कोणाले आपले करायचे तर कोणाला दूर करायचे हे समजायला हवे. आचार विचार घेण्यासारख्या गोष्टी आहेत. घ्यायचे असेल तर प्रेम घ्या, प्रेम द्या. जिव्हाळा घ्या, जिव्हाळा द्या. चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, कुणी नसेल तुझी साथ देत, घाबरू नको, काढू नको पळ. नको हो स्वार्थी, नको मारूस मन. मी आहे तुझा प्रत्येक क्षण चांगला करायला.
माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणी तुझे काहीही बिघडवू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. निस्वार्थ कर्म कर, हाच एक धर्म. बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग उरते तो मन आणि त्याचाच पसारा. स्वामी बोलतात, दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यासाठी शान नाही, तर आपल्या ताटातले दुसऱ्याला देण्यात खरी समाधान आहे. आपण इतरावरती विश्वास ठेवून काम करतो यात अर्थ नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना ते कळले, आणि जे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात त्यांना ते प्रत्येक वेळेला मिळाले. लक्षात घ्या, स्वामी नामावर विश्वास असणे फार गरजेचे आहे, कारण ते आपली साथ सदैव देतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. आपल्यासाठी जी गोष्ट अशक्य आहे ती त्यांच्यासाठी तर शक्य असते. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, अतिउच्च शिखराकडे पोहोचताना पण जगाने तुझ्याकडे पाहावं, म्हणून नाही तर तुला नीट रस्ता दिसता यावा म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही, म्हणून अक्कलकोट माझ्या भगवंताचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम आहे. माझे सच्चे भक्त कोणाला दुखवत नाही, कारण त्यांना माहिती आहे की समोर स्वामीच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम दाखवतात, खऱ्या अर्थाने मी त्या लोकांच्या पुढे चालत असतो. स्वामी म्हणतात, भक्ताला आजकाल संकटे येतात. भक्तांच्या आयुष्यातील संकटे मी स्वतः दूर करतो. भक्तांच्या हाकेचा आधी तर मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो. एखाद्या अडचणीत असाल तर म्हणा, हे स्वामी राया मला मदत करा, मी अडचणीत आहे. सध्या मला मार्ग सापडत नाही, मला काय करावं हे कधीही कळत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या सोबतीला या, मला बळ द्या आणि या संकटातून पुढे जाण्याचे सामर्थ्य माझ्यात द्या. स्वामी मला मदत करा, मला काहीही सुचत नाही असे म्हणा. भक्तांच्या हाकेला स्वामी नक्की येतील. भक्त जरी स्वामी म्हणाले की खऱ्या अर्थाने माझे स्वामी हे सोबत आहेत, तरीही एकदा स्वामींना हाक देऊन बघा, कारण ते साथ द्यायला नक्की येतात. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्यानेही सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणा, तरुण जशा तसे तुम्हाला गोष्टी मिळतील. स्वामी म्हणतात, माणूस असो किंवा प्राणी, ठेच सर्वांना लागते. कुणाला मनाची लागते, कुणाला विचारांची लागते, तर कुणाला पुढे जाण्याची लागते. जग बदलायचं असेल तर स्वतःला बदलायला शिका. यश मिळवायचं असेल तर त्यासाठी स्वप्न पाहत मेहनत करा. यश त्यांना मिळतं जे स्वप्न पाहून मेहनत करतात. त्यांना कधीही मिळत नाही जे मेहनतीला घाबरतात. आयुष्य कठीण आहे, पण प्रयत्न करणाऱ्यासाठी काही अशक्य नाही. अपयश हा यशाचा पाया असतो. प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश तुमचं होईल. प्रयत्नांना दिशा ठरवा आणि विजय तुमचा असेल. कष्टाशिवाय काही मिळत नाही. ध्येय गाठण्यासाठी चिकाटी महत्त्वाची आहे. तुमची मेहनत तुमचे भविष्य घडवते. कधीही हार मानू नका. हार धोक्याचे लक्षण आहे. प्रत्येक संघर्ष तुम्हाला नवीन शिकवण देतो. लक्ष ठेवून त्यासाठी मेहनत सुरू ठेवा. स्वतःच्या चुकापासून शिकून यशाकडे जा. प्रत्येक स्वप्न साध्य करण्यासाठी मेहनतीची गरज आहे. यशस्वी होण्यासाठी फक्त कष्टाची गरज असते. स्वामी म्हणतात, तुमच्या प्रत्येक ध्येयामध्ये तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही, हे मात्र लक्षात घ्या. आज जे कष्ट करत आहात ते तुम्हाला पुढे नेतील आणि कष्टच तुम्हाला आयुष्यात पुढे नेत असतील. आपले कष्टच आपल्याला यशस्वी किंवा अपयशी करतात. कष्टाबद्दल प्रयत्न करा, कारण ते कष्ट तुम्हाला पुढे नेण्यास मदत करतात. मोठ्या मोठ्या गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरू होतात आणि त्या तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. आपल्याला जे प्रत्येक वेळेला संकटे येतात आयुष्यात, त्या तुम्हाला पुढे नेत असतात. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, अपयशाचा सामना करणे माणसाला पुढे घेऊन जाते. दररोज थोडं थोडं का होईना, पण प्रगती करत चला. स्वप्नांच्या वाटा आपल्याला यशाच्या मोठ्या शिखरावर नेण्यासाठी येतात. ज्यांना आपल्यावर विश्वास असतो त्यांना अपयशाची भीती कधी वाटत नाही. संधी शोधायची नाही तर तयार करायची असते. संधी ही आपल्यासाठी चांगली निर्माण करता येते. आपल्याला तेवढ्या गोष्टी जमायला हव्या.
ध्येय प्रत्येकाचे लहान किंवा मोठे असते. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूसच यश मिळवू शकतो. आपण लक्षात ठेवा, प्रत्येक नव्या दिवसाला एक नवीन संधी म्हणून घ्या. आत्मविश्वास हा प्रत्येक यशस्वी माणसाचा प्रमुख आधार असतो. तुमचं जिद्द तुमची यश ठरवते. प्रत्येक मोठ्या यशामागे छोटंसं अपयश सुद्धा असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. यश तुमचं नक्की मिळेल. यशस्वी होण्यासाठी स्वप्न पहा, मेहनत करा आणि आत्मविश्वास ठेवा. स्वप्न मोठी पहा, त्यासाठी मेहनतीचा मार्ग अवलंबा. मेहनत हा एकमेव मार्ग जो तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वामी म्हणतात, कष्टाशिवाय स्वप्न बघणे हे व्यर्थ आहे, कारण त्यात यश हे कधी मिळत नसते. आपले यश हे त्यात आहे जे आपल्याला पुढे नेण्यास मदत करते. अपयश हे यशाचा पाया आहे. कधीतरी हार मानू नका. प्रयत्न करत ठेवा. तुमचे प्रयत्न तुम्हाला पुढे नेतील. स्वतःच्या मेहनतीने मिळवलेले यश खरे यश असते. जगाला बदलण्याआधी कधीच वेळ मिळाला तर स्वतःसाठी सुद्धा प्रयत्न करा. एक गोष्ट कायम लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येक वळणावर देव तुम्हाला मदत करतोय. आज न उद्या आपल्याला देवच साथ देईल आणि प्रत्येक वळणावर तेच आपले मार्गदर्शन करत असणार. देवाने आपली साथ कायम दिली आणि देव आपली कायम साथ देतोय. चुकामधून शिकण्याची तयारी ठेवा, कारण आपले परिश्रम आपले भाग्य उजळवतील. परिश्रमाने सर्व गोष्टी होतील. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्यासाठी शिस्तीची सवय लावा. ही सवय ज्याला असते तो खूप पुढे जातो. लहान लहान प्रयत्न मोठे यश मिळवून देतात. प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवतो. चुकापासून पळून जाऊ नका, त्यांचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा यश तुम्हाला दूर करतं. दररोज एक छोटासा प्रयत्न भविष्यात मोठं यश देतो. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे. यशस्वी लोक मेहनत करतात आणि ध्येय गाठण्यासाठी निराधार महत्त्वाचा असतो. स्वामी सांगतात, निसर्गात कधीही घाई नसते, पण ते नेहमी परिपूर्ण असते. जागेवर प्रयत्न सोडला तर आयुष्यात यश कधी मिळत नाही. प्रयत्न हे एवढे पाहिजे की यश तुम्हाला कितीही मिळो. कधीही तुम्हाला संकटांना घाबरण्याची सवय नको. आज न उद्या यश तुम्हाला नक्की मिळेल. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा, जो स्वतःवर विजय मिळवतो तो खरा यशस्वी ठरतो. यश हा प्रयत्नांचा व अनुभवांचा समृद्ध आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला नवीन गोष्ट शिकवते. ध्येय निश्चित करा आणि कठोर परिश्रम करा. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सतत शिकत राहणं हे खूप गरजेचं असतं. जग बदलण्याची ताकद फक्त आपल्यात आहे आणि ते आपल्याला पुढे नेते. कधी इतरांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरू नका. तुमच्या यशाची सुरुवात तुम्हाला विचारांपासून होत असते. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी शॉर्टकट नाही. ध्येय प्रत्येक क्षण तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतो. दृढ निश्चय हा यशाचा पाया आहे. कधी प्रयत्न करून थांबू नका. यश तुमची वाट पाहत आहे. आत्मविश्वास हा यशाचा मोठा मित्र आहे. प्रत्येकाच्या क्षमतावर विश्वास ठेवा. प्रत्येकजण काहीतरी करू शकतो. स्वामी म्हणतात, आज न उद्या मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. प्रत्येक क्षणाला तुम्हाला मार्गदर्शन मी देत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या यशाचा खरा आधार तुम्ही आहात. स्वप्न बघा आणि दररोज मेहनत करा. आयुष्य बदलण्यासाठी आजपासून सुरुवात करा. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचीही मदत करणार नाही तोपर्यंत स्वतःची मदत करा. प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात चुका होतात, तर चुकाला स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे जा. स्वतःचा वेळ स्वतः द्या, कारण तुमचे खरे सुख तुमच्या हातात आहे. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आणि संधी करण्याची प्रयत्न आहे. स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी म्हणतात, आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकणाऱ्याच्या आयुष्यात मोठी सकारात्मकता येईल. लक्षात घ्या, प्रयत्नाने तर परमेश्वर सुद्धा आपल्याला मिळतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा आणि त्याकडे झगडत राहा. जगाला बदलण्यापूर्वी स्वतःला घडवा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही तुम्ही करता, त्यामुळे तुम्ही जबाबदारी घ्या आणि पुढे चला. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अशक्य असं काही नाही. स्वतःचा सन्मान करा, ते यशाची पहिली पाऊल आहे. अपयश म्हणजे असं काही नाही जे मागे ओढेल. अपयश म्हणजे ते जे आपल्याला पुढे नेईल. स्वतःचा सन्मान करा, ते तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेतात आणि कायम मदत करतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या,
आज ज्याबद्दल तुम्ही विचार करता ते तुम्हाला पुढे नेत असते. स्वामी म्हणतात तुमचं ध्येय हे प्रत्येक वेळेला तुमचे प्रेरणास्थान असायला हवे. तुमची मेहनत कधी पण वाया जात नाही. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. स्वतः काम करा, नक्की पुढे जाल. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होता. प्रत्येकाला वाटतं यश मला मिळावं. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कुणाच्याही खऱ्या अर्थाने यश मिळत नाही. यश तेव्हा मिळते जेव्हा मेहनत केली जाते. स्वामी सांगतात प्रयत्न करणारा लांब राहू शकत नाही. तुमचे प्रयत्न तुम्हाला सतत पुढे नेत असतात. आपले प्रयत्न आपल्याला यशस्वी करतात आणि ते आपल्याला पुढे नेतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला ते मदत करत असतात. प्रत्येक संकटात स्वामी सांगतात तुम्हाला प्रत्येक वेळेला मी मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गसुद्धा दाखवत आहे मी. फक्त विश्वास ठेवा, कधीही हार मानू नका. तुमचे ध्येय हे तुम्हाला नक्की पुढे नेऊ शकतात. आयुष्यात प्रत्येक क्षमतावर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला पुढे नेतात. आपली संधी जर आयुष्यात चांगली असेल तर यश हे आपल्याला नक्की मिळतं. स्वतःच्या क्षमतेचा विचार करा आणि पुढे चला. स्वामी म्हणतात मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आज न उद्या तुम्हाला ज्या गोष्टीसाठी संकटात होते त्या गोष्टीसाठी तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतात तेव्हा पुढे जाण्यासाठी मेहनत करून सामना करा. संकटांना घाबरल्याने कुठलाच व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. जो संकटांना घाबरतो तो जिथल्या तिथेच राहून जातो. आपल्या हातात असतं संकटांचा सामना करायचा की त्यापासून दूर राहायचं. संकटे कधी आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. ज्याबद्दल तुम्ही विचार करता ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणं फार गरजेचं असतं. ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही शक्य असते, कारण स्वामी प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे नक्की करतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामींना कुणीही दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी तर आपल्याला कायम साथ देतात आणि कायम मदतसुद्धा करतात. स्वामी सांगतात तुमचे भविष्य फक्त आजच्या विचारांवर अवलंबून असतं. या विचारांचा तुम्ही आढावा घ्या आणि पुढे जा. स्वतःच्या क्षमतेवर कधीही निसंकोच विश्वास ठेवा, कारण विश्वास जर असेल स्वतःच्या क्षमतेवर तर प्रत्येक गोष्ट होईल तुमच्या मनाप्रमाणे. स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक वेळेला तुला साथ मी देणार आहे. फक्त विश्वास ठेवून बघ. तुमचे ध्येय स्वतःच्या नजरेत मोठं करेल. आपले ध्येय जर चांगले असतील तर तुला नक्की प्रत्येक संकटात ते स्वामीसुद्धा मदत करतील. ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवला आहे त्यांना काळजी करण्यासाठी तुम्हाला यश मिळेल. स्वामी नामावर तुमचा जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला ते तुम्हाला मदत करतील. स्वामी म्हणतात तुमच्या सर्व संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग मी स्वतः दाखवणार आहे. आज न उद्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी सुद्धा मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे सुद्धा होते, फक्त ते करता यायला हवी. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे तेव्हा होते जेव्हा स्वामी नामावर निसंकोच विश्वास असतो. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करतात आणि कायम तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेतात. आपला जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी नक्की मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. स्वामी म्हणतात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. सकारात्मक विचार यशाकडे जाणाऱ्या मार्गाचं पहिलं पाऊल असतात. तुमच्या विचारांवरती तुमचा विश्वास असणे फार महत्त्वाचं आहे. चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी नेहमी सकारात्मक राहा. सकारात्मक विचार म्हणजे आपल्यासाठी जणू एखादी चांगली संधीच होय. आयुष्यात कधीही समस्यांना घाबरू नका. जे संकटे आहेत आयुष्यात त्यांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मार्गदर्शन नक्की करतात. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला साथ सुद्धा देत असतात. आपला स्वामी समर्थ नामावर विश्वास असल्यावर आपल्याला चिंता अथवा काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला मदत फक्त स्वामी करतात. कठीण काळात स्वामींनी मार्गदर्शन केले आणि प्रत्येक वेळेला तेच आपली मदत करत आहेत.
स्वामी म्हणतात, तुमच्याकडे वेळ असेल तर आज वेळ काढून हा संदेश ऐका, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला हा संदेश पुढे नेण्यासाठी मदत करतोय. आज जर श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला ते मार्गदर्शन स्वतः करतात. आजचा हा स्वामी नामावरती विश्वास असणे गरजेचे आहे, कारण तुम्हाला पुढे नेण्यासाठी स्वतः स्वामी मदत करत आहेत. फक्त विश्वास ठेवा, कारण तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये स्वामी तुमची साथ देतात आणि कायम मार्गदर्शन करतात. त्यामुळे नाही की आपला ते मदत करतात म्हणून विश्वास ठेवायचा, तर आपल्याला प्रत्येक क्षणी ते योग्य दिशेला जाण्यास प्रयत्नशील राहतात. आपल्याला सदैव मदत करतात म्हणून स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वामी नेहमी म्हणतात, कायम तुमची साथ मी देत आहे, फक्त विश्वास ठेवा. आयुष्याच्या कठीण प्रसंगी तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे, फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी नक्की करेल, फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही शक्य होईल. अशक्य ही शक्य करणारे स्वामी माझे तुमच्या अंतरात्म्यात आहेत. स्वामी तुम्हाला कधी मागे येऊ देणार नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. आज स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांनी कायम केली आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तेच तुम्हाला मदत करतात आणि कायम तुमची मदत करत असतात. स्वामी नेहमी बोलतात, आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी स्वतः करणार आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करतात आणि तेच तुम्हाला कायम पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत. ज्यांचा स्वामीवरती विश्वास असेल त्यांना काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही, जे माझ्या नामावरती विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून पुढे जा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी मदत करणार आहे आणि कायम मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. फक्त तुमचे प्रयत्न आणि मेहनत ही योग्य दिशेला हवी. आपला स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला ते आपल्याला मार्गदर्शन नक्की करतील. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण आपल्याला वाईट काळात तेच प्रत्येक वेळेला मदत करणार आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आणि पुढे नेण्यासाठी सुद्धा मदत मी स्वतः देत आहे. तुमच्यावरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला तुम्ही प्रयत्न करत जा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. आपला स्वामी नामावर विश्वास असल्यावर काळजी करण्याची गरज नाही. संकटे येतील आयुष्यात, संकटे जातील, फक्त सामना करण्याची जिद्द तुमच्यात असावी. तुमच्या संकटांचा सामना करण्याची जर जिद्द तुमच्यात असेल तर प्रत्येक वेळेला ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करतात. आज न उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील, फक्त विश्वास ठेवा. चांगल्या गोष्टी हे नेहमी सकारात्मक संधी निर्माण करतात. आपला सकारात्मक विचार आपल्याला पुढे नेतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सकारात्मकता तुमचं बलस्थान आहे. सकारात्मक विचारांनी प्रयत्न करा, ते तुमचं आयुष्य बदलतील. तुमच्या विचारांनीच तुलना तुमच्या आयुष्याला पुढे नेईल. आनंदी राहण्यासाठी सकारात्मकतेकडे विश्वास ठेवणे गरजेचे आहे. स्वतःच्या प्रयत्नावर प्रत्येक वेळेला विश्वास ठेवणे सुद्धा एक मोठी भूमिका साकार करते. स्वामी म्हणतात, प्रयत्नांना यश देणे सोपे आहे, प्रयत्न करणे अवघड आहे. प्रयत्न जो व्यक्ती करू शकतो त्याला मार्गदर्शन मी करणार आहे. माझ्यावर विश्वास असणाऱ्याला मी प्रत्येक वेळेला मदत करतो. प्रत्येकाचं चांगलं होईल हा विश्वास स्वामी आपल्याला देतात आणि प्रत्येक वेळेला चांगलंच होत आहे हा संदेश सुद्धा स्वामी आपल्याला सांगतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आपला दृष्टिकोन आयुष्यातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने स्वीकारण्यास मदत करेल. तुमच्या यशाला स्वामी मदत करतील आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत असतील. लक्षात घ्या, तुम्हाला यश स्वतः मिळेल जेव्हा स्वामी नामावरती विश्वास असेल. सकारात्मक विचारच तुमच्या जीवनाला सकारात्मक परिणाम देतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करणार आहे. प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी करणार आहे आणि ते प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मीच करणार.
आज हा संदेश तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा होणार की तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की करू शकणार. यश मिळवण्यासाठी तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक संकट हा यशाचा नवीन टप्पा असतो. तुमचं ध्येय साध्य करा. सकारात्मकता ठेवा. सकारात्मक विचार हा कठीण काळात तुमची खरी ताकद आहे आणि तो तुम्हाला पुढे नेत असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. खूप लोक म्हणतात, मला माझे पैसे कमवायचेत, मला माझी इन्कम वाढवायची आहे. तर इन्कम वाढवण्याचा एक सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे आपले खर्च वाढवणे. ज्या व्यक्तीचे खर्च वाढतात तो मग काहीही करून त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो. पिदाळाला जशी दारूची तलप लागल्यावर तो ते दारू पिण्यासाठी मेहनत करतो, कुठून ना कुठून पैशाचा जुगाड करतो आणि त्याची सवय म्हणजे दारू पिणे भागवतो. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता. सकारात्मक दृष्टिकोन कठीण काळही आनंददायी करतो. तुमचं मन जर उदास असेल तर तुम्ही पुढे जाण्यास सारथी ठराल. स्वामी सांगतात, तुम्ही जर स्वामी नामावर विश्वास ठेवून कामे कराल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. लक्षात ठेवा, आयुष्य आहे यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणेच होईल असं नसतं. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात आणि त्यांना होऊ द्यावं लागतं. प्रत्येक गोष्ट जर मनाप्रमाणे झाली तर आपल्या आयुष्यात अशक्य असं काही उरणार नाही. आपण ज्यासाठी प्रयत्न करू ती गोष्ट आपल्याला मिळणार. त्यामुळे प्रयत्न करत राहा, कारण त्याशिवाय यश नाही. प्रयत्नांना यश स्वतः स्वामी देतात आणि स्वामी आपले मार्गदर्शन करतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. स्वामी म्हणतात, आज न उद्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात मी नक्की मदत करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे नेण्यास मदत करतात. स्वामी नामावर विश्वास असणाऱ्याला काळजी करण्याची गरज नाही. संकटामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि वाईट काळातून तुम्हाला बाहेर काढतात. स्वामी नाम असे ज्याच्या मुखी त्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण कधी विचार नाही करत त्यासुद्धा स्वामी शक्य करतात. सकारात्मकता म्हणजे यशस्वी होण्याचं मुख्य साधन आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. यश मिळण्यासाठी मनाची सकारात्मकता फार महत्त्वाची आहे. प्रत्येक अपयश हे यशाचा मार्ग दाखवतो. सकारात्मक विचारांचा परिणाम तुमच्या आयुष्यावर मोठा होतो. प्रत्येक अपयश हा यशाचा मार्ग दाखवतो. स्वामी म्हणतात, सकारात्मक विचारांनी परिणाम मिळतात. तुमचे जसे विचार असतात तसे तुम्हाला यश मिळते. स्वतःवर विश्वास ठेवा. आपले यश आपल्या हातात अवलंबून आहे. आपल्याला आपल्या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्यासाठी प्रयत्न तेवढे करावे लागतात. प्रयत्न असे करा की गोष्टी नक्की मिळतील. आपण सकारात्मक राहिले तर तुमचे व्यक्तिमत्व पुढे जाईल. स्वतःवर विश्वास असल्यास प्रत्येक गोष्ट होते. तुमच्या यशासाठी तुमचं मन सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे. सकारात्मक विचारांनी तुम्हाला मोठ्या अडचणीत सुद्धा मदत मिळते. ज्यांनी स्वामीनामावर विश्वास ठेवला आहे, स्वामीनामावरती श्रद्धा ठेवली आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आज न उद्या स्वामी त्यांना नक्की मार्गदर्शन करतात. स्वामी बोलतात, विचारांवर अवलंबून आहे जग. जसे विचार तसे तुम्हाला जग पुढे नेईल. आज या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वेळेला कुणी ना कुणी मार्गदर्शन करते आणि प्रत्येक वेळेला कुणी ना कुणी तुम्हाला मदत हे नक्की करते. लक्षात घ्या, तुमच्यासाठी ज्या गोष्टी अशक्य असतील त्या इतर लोक शक्य करून दाखवतील. स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. मग सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. आज न उद्या प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायची असेल तर ती तुम्हाला विश्वास ठेवून पूर्ण करावी लागते. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. आज न उद्या प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी करतील आणि स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गात तुम्हाला पुढे नेणार. आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या संदेशाला टाळू नका, कारण तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग हा संदेश दाखवणार आहे. लक्षात घ्या, आपण ज्याबद्दल कधी विचार केलेला नसतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे तेव्हाच होते ज्याबद्दल आपण मेहनत प्रत्येक वेळेला घेत असतो. आपण मेहनती असणे फार गरजेचे आहे. मेहनत जर जोरदार असेल तर यशसुद्धा जोरदार मिळते. मेहनतीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट मिळवता येते. मेहनत करता यायला हवी, बाकी सर्व चांगलं होतं. स्वामी बोलतात, जीवनात चढण्यासाठी आपल्याला मेहनत करणे गरजेचे असते.
जीवनात आपल्याला चढाईचे शिखर पोहोचायचे असते, पण सदैव आपल्याला एक गोष्ट आडवी येते, ते म्हणजे कंटाळा. स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हाने संकेत म्हणून दिसतात. निराशेचे नाही, स्वप्नांचा पिछा केल्याने, पाठलाग केल्याने यश आपल्याला मिळतं. जीवनाच्या वाटेवर अडचणी आहेत, त्यांचा तुमच्या कष्टावर साथ मिळते. ध्येयाने, कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. संकटातून संधी निर्माण होते आणि त्या संधीचा जन्म जेव्हा होतो तेव्हा ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी मदत करते. आपण त्या गोष्टी करू शकतो ज्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत, त्या नाही ज्या आपल्याला अशक्य वाटतात. बोला, स्वामी म्हणतात, ध्येय ही सर्वात कठीण संकट आहे. त्यावरती जर मेहनत करून पुढे नाही जाणार तर यश तुम्हाला नाही मिळणार. आपल्या संकटात स्वामी मार्गदर्शन दाखवतील. एखाद्या वेळेस स्वामींना मागलेला नवस पूर्ण नाही झाला किंवा करू नाही शकला तर स्वामींना माफी मागा. हे स्वामी राया, मला माफ करा. मी जे बोललो होतो, जे शब्द मी दिला होता ते पाळणं नाही झालं, पण काळजी करू नका, मी येत्या काही काळात किंवा काही महिन्यात ते 100% पूर्ण करणार. या गोष्टीवर मात्र तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. आयुष्य ही एक फार सुंदर कला आहे, त्याला जोपासा आणि पुढे जा. आयुष्यात प्रत्येक वळणावर मार्ग तुम्हाला स्वामी देतील. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सर्व गोष्टी करा, म्हणजे स्वामी तुम्हाला पुढे नेत असतील. स्वामी बोलतात, आता आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मी पुढे नेण्यासाठी मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे न्यायचं आहे. आज न उद्या प्रत्येक संकटात स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. स्वामी तुमच्या आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला यश देणार आहे. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे स्वप्न साकार होतील. जीवनातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे. रत्न जो जपून ठेवता प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो. समाधान हे जीवनातील सर्वात मोठ्या संपत्त्यापैकी एक असतं. समाधान मिळवणे फार गरजेचं आहे. समाधान ज्याकडे असतं तो पुढे जातो. समाधान सुद्धा प्रत्येकाकडे नसतं. जे आपले कर्म चांगले करतो, योग्य दिशेने प्रयत्न करतो, प्रत्येक गोष्टीचा चांगला विचार करतो, त्याला नेहमी समाधान मिळतं. स्वामी बोलतात, वेळ हा अमूल्य आहे, त्यामुळे त्याचा चांगला वापर करा. वेळ प्रत्येक वेळेला वाईट नसते, वेळ चांगली सुद्धा असते. आपल्याला त्या वेळेचे भान ठेवता आले पाहिजे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ प्रत्येक वेळेला देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मदतसुद्धा करत आहे. आयुष्यात कितीही संकटे आले तरी घाबरू नका. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा करत असणार आहे. मी स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व गोष्टी शक्य होतील. आज ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या तुमच्यासाठी चांगल्या होतील. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शनसुद्धा करत आहे. आज न उद्या प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्ग स्वामी दाखवत आहेत. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला नक्की मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी सांगतात, आज आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, म्हणजे संकटे हे दूर व्हायला सुरुवात होईल. ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात त्यांना न घाबरता प्रयत्न करा, कारण तेच तुम्हाला पुढे नेतील. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना जर कराल तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. त्यामुळे स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी बोलतात, अशक्य असं काही नाही. जोपर्यंत स्वामी समर्थ नामावरती विश्वास नाही, स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर अशक्यही शक्य होतं. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नक्की मदत करत आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी रस्ता सुद्धा दाखवत आहे. फक्त विश्वास ठेवा. तुमच्या टाईमाला मार्गदर्शनसुद्धा स्वामीच देतील. वाईट काळात मार्गदर्शनसुद्धा स्वामी करतील आणि ज्याबद्दल तुम्ही अपार विश्वास ठेवता तो सुद्धा स्वामी नक्की करतील. आपला स्वामीवरती विश्वास आहे, त्यामुळे प्रयत्न करण्याची गरज नाही. स्वामी नामावर विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी बोलतात, अशक्य असं काहीही नसतं. जेव्हा स्वामीनामावरती विश्वास असतो तेव्हा सर्व काही शक्य होतं. आज या स्वामीनामावरती ज्यांचा विश्वास असणार ते त्यांना मदत नक्की करणार. स्वामी बोलतात, मायावरती विश्वास ठेवणाऱ्याला मी मार्गदर्शन तर सदैवच करतोय, त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा. अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला गोष्टी शक्य असतात जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असतो. अशक्य ही शक्य करणारे फक्त स्वामी, मार्गदर्शन करणारे फक्त स्वामी आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेणारे सुद्धा स्वामी आहेत. स्वामीवरती विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला सुरुवात होईल. आज स्वामीनामावर तुमचा विश्वास आहे, मग तुम्हाला चिंता अथवा काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतः स्वामी मार्गदर्शित करत असतील.
स्वामीनामावर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात अपार संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा म्हणजे तुम्ही पुढे जाल. आपण जिद्दीने संकटांचा सामना केल्यावर नक्की पुढे जाऊ शकतो. संकटे अपार असतात, त्या संकटांचा सामना करणं सुद्धा गरजेचं असतं. आपल्याला मागे ओढायला संकटे येतील खूप, त्यांचा सामना करून जाता येईल पुढे. संकटांचा सामना जर करू शकाल तरच आयुष्यात पुढे जाऊ शकाल. त्यामुळे प्रयत्न करा आणि योग्य दिशेने प्रयत्न कराल तर तुम्हाला यश सुद्धा नक्की मिळतं.